मी सोनल रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज वेज अंडा करी बनवून दाखवणार आहे। चला तर मग वेज अंडा करी कशी बनवायची तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी कढई ठेवून घेते, त्यामध्ये आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे। हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे। अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे। आपलं बेसन हे छान भाजून झालेलं आहे। आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे। आपलं बेसन थंड होईपर्यंत आपण करीला लागणारा मसाला बघूया। मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता या तेलामध्ये मी थोडंसं जिरे, अगदी थोडीशी दालचिनी, 2 हिरवी इलायची, 2 लवंग, 4 ते 5 मिरी आणि 1 तेजपत्ता हे टाकून झाल्यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे, जाडही कापला तरी चालेल। आणि यामध्येच लसूण सुद्धा टाकून घेणार आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये काजू, थोडीशी गोडंबी हे टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं। यामध्ये मी खोबरं सुद्धा टाकून घेणार आहे। खोबरंही थोडंसं परतून घ्यायचं। यामध्येच मी टोमॅटो सुद्धा घालून घेणार आहे। हे बघा, आपला मसाला छान परतून झालेला आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। बारीक करताना यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घ्यायची। मसाला बारीक वाटून झालेला आहे। आता हे साईडला ठेवूया आणि वेज अंडा करीसाठी जे अंडे लागतात ते तयार करून घेऊया। सुरुवातीला आपण जे बेसन भाजून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आणि हे हाताने छान असं करून घ्यायचं। याचा गोळा बनला पाहिजे, अशा प्रकारे करायचं। थोडंसं पाणीही टाकलं तरी चालेल, अगदी थोडंसं। अशा प्रकारे हे बेसन झालेलं आहे। आता याचे असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, असे छोटे छोटे सर्व बॉल्स बनवून घ्यायचे। हे बघा, आपले बॉल्स बनवून तयार झालेले आहेत। आता वेज अंडे बनवण्यासाठी मी इथे 150 ग्रॅम पनीर आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। मी बटाटा उकडून घेतलेला आहे। आता हे संपूर्ण पनीर मी असे किसणीने किसून घेणार आहे आणि यामध्ये बटाटा पण किसून घ्यायचा आहे। मी सर्व पनीर आणि बटाटा असा किसून घेतलेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे मैदा टाकून घेणार आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता। मैदा टाकल्यानंतर हे सर्व एकत्र करायचं। छान एकत्र करून असं मळून घ्यायचं। मळत असतानाच यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालून घ्यायचं। आपला गोळा छान मळून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। अशा प्रकारे मी याचे गोळे करून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला एक गोळा असा भरून दाखवते। यामध्ये जे बॉल्स बनवले होते ते घ्यायचं आणि असं मधोमध टाकायचं बरोबर। हे बघा, ह्याला अंड्याचा आकार द्यायचा असा। आणखी एक करून दाखवते। बघू शकता, मी हे सर्व असंच बनवून घेणार आहे। हे बघा, आपलं पूर्ण तयार झालेलं आहे असं। आता याला
थोडा मैदा घ्यायचा आणि याला असं कोट करून घ्यायचं, कारण आपल्याला हे तळावं लागणार आहे, त्यासाठी असं मैदा लावून घ्यायचा आहे. बघा आपली व्हेज अंडी तयार झालेली आहे. आता मी याला तळून घेणार आहे. त्याकरता मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, तळून घेणार आहे. कमी फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे. हे लगेच तळल्या जातात, याला जास्त वेळ लागत नाही. हे बघा आपल्या अशा प्रकारे हे तळल्या गेलेलं आहे. आता मी दुसरी व्हेज अंडी टाकून घेणार आहे. हे बघा सर्व अंडी तयार आहे तळून. आता करी करायला सुरुवात करते. मी कढई ठेवलेली आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि हे मसाल्याचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण त्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर टाकून घ्यायचा आहे. आता मी इथे गरम मसाला वापरत नाही आहे, कारण आपण यामध्ये खडा मसाला ॲड केलेला आहे. थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं. आता अगदी थोडंसं पाणी. यामध्ये मी गरम पाणी ॲड करत आहे. तुम्हाला करी जेवढी पातळ पाहिजे असली तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. हे बघा आपली करी तयार आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे. यामध्ये मीठ घालायचं राहूनच गेलं होतं, मध्ये मीठसुद्धा घालायचं. हे बघा मी तुम्हाला एक अंड कापून दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही. दुसरं पण. चला तर मग झाली आपली व्हेज अंडा करी तयार. तुम्ही पण ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा पुढल्या रेसिपीमध्ये.